नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सुप्रभात. आपल्याला जरी शाळेत जाता येत नसलं तरी आपण घरून शिक्षण मात्र घेत आहोत. शिक्षण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन उपक्रमात मी अनिता अनिल चौधरी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपत्ती व्यवस्थापन इयत्ता 7वीचा धडा 10वा धडा हा आपण बघणार आहोत. याचे 2 भाग आधी झालेले आहेत आणि ते तुम्हाला आपल्या YouTube बघायला मिळतील. तर या भागांमध्ये आपण काय शिकलो ते आपण थोडंसं तुम्हाला सांगतो. बघा, पहिला भाग आपण पाहिला होता आपत्ती म्हणजे काय. नंतर आपण पाहिलं होतं आपत्तीचे प्रकार आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं आपत्तीचे प्रकार आपत्ती व्यवस्थापन, आपत्तीचे प्रकार आणि काही आपत्तीचे माहिती आपण घेतलेली होती. त्यातली पहिली आहे दुष्काळ, नंतर ढगफुटी, नंतर महापूर आणि वीज पडणे. तर आज आपल्याला यापुढील आपत्तींची माहिती घ्यायची आहे. त्यात पहिला आहे ज्वालामुखी आणि नंतर 2 भाग आपल्याला बघायचे, 2 आपत्ती आपल्याला बघायच्या आहेत. तर बघा, ही जी आकृती आहे ही आकृती आहे कापली का आपल्याला ज्वालामुखीची माहिती बघायची आहे. परंतु त्याआधी आपल्याला आपल्या पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती थोडीशी असली तर आपल्याला समजायला जरा बरं होईल. तर ही जी आकृती आहे ही आहे पृथ्वीचे अंतरंग. या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये 3 भाग आहेत. पहिला आहे, बघा आकृतीत दिसतोय भूकवच, म्हणजे जो वरचा भाग आहे तो आहे भूकवच. त्याच्यानंतर आहे प्रावरण आणि मध्ये गाभा. त्या गाभाचे परत 2 भाग आहेत, एक अंतर्गाभा आणि एक बहिर्गाभा. तर यामध्ये सतत हालचाली होत असतात. या गाभ्यामध्ये अतितप्त असा ज्वालारस असतो आणि त्याचं जे तापमान आहे ते तापमान जवळजवळ 5000 अंश सेल्सिअस. त्यामुळे भूकंप लहरी तयार होतात. दुसऱ्या आकृतीत बघा, तुम्हाला भूकंप लहरी दिसतायत. त्याचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे प्राथमिक, नंतर दुय्यम आणि भूपृष्ठ लहरी. तर ज्या प्राथमिक असतात त्या ज्या लहरी असतात त्या साधारणतः आडव्या असतात. ह्या कमी विध्वंसक असतात, त्यापासून आपल्याला जास्त इजा होत नाही. दुसऱ्या ज्या असतात त्या असतात दुय्यम. ह्या दुय्यम साधारणतः उभ्या दिशेने धन माध्यमातून जात असतात. ह्या ज्या आहे या प्राथमिक लहरींपेक्षा जरा कमी विध्वंसक असतात आणि ह्या प्राथमिक इंग्लिश मध्ये आहे. प्राथमिक आणि बाळांनो, हे मराठीतून आहे हा, तर माहिती सारखीच असते, तर तुम्ही नीट ऐका, तुम्हाला इंग्लिश मधून पण कळेल नंतर. ठीक आहे. तर ह्या प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी असतात. ह्या भूपृष्ठापर्यंत आल्या की मग भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते.
प्राथमिक लहरींपेक्षा आणि दुय्यम लहरींपेक्षा ह्या ज्या भूपृष्ठ लहरी असतात ह्या विध्वंसक असतात, कारण त्या वरच्या भागापर्यंत येत असतात आणि यामुळेच भूकंप होतो. भूकंप झाला की आपल्याला माहितीये की कधी कधी काय होतं, जमीन फाटते, जमिनीला तडा पडतात. तर ह्या तडा कुठे पडतात, तर ज्या ठिकाणी भूकवच कमजोर असतं त्या कमजोर असलेल्या भूकवचातून हा जो गाभ्यातला ज्वालारस असतो, शिलारस असतो, तो बाहेर पडतो. पुढच्या आकृतीत बघा, पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला कल्पना येईल त्याची. बघा, ही जी पहिली आकृती आहे याच्यामध्ये ज्वालारस आपल्याला बाहेर पडताना दिसतोय की नाही कोमल? हो. त्यातून काय काय बाहेर पडतं हे दिसतंय तुम्हाला? वायू बाहेर पडतात, घन पदार्थ बाहेर पडतात, द्रव पदार्थ बाहेर पडतात, त्याचप्रमाणे बाष्प पण त्याच्यामध्ये असतात. ही जी आकृती आहे बघा, त्या दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला जो लावारस आहे तो लावारस बाहेर पडताना दिसत आहे. तर भूकवचात घन, द्रव आणि वायू या पदार्थाच्या 3 अवस्था असतात. तर हे पदार्थ भूकवचा बाहेर पडून त्याचा पृष्ठभागावर म्हणजे ते जे आहे ते पृष्ठभागावर सगळे ढकलले जातात आणि त्याचा उद्रेक झाला. उद्रेक म्हणजे भरपूर प्रमाणात असे बाहेर आले, खूप फोर्सने, बलाने ते बाहेर आले की मग ते जमिनीवर वाहू लागतात. त्यालाच काय म्हणतात, ज्वालामुखी असे म्हणतात. तर ज्वालामुखी म्हणजे काय तुम्हाला कळलं बाळांनो? आता आपण ज्वालामुखी आहे, या ज्वालामुखीमुळे कोणते परिणाम होतात ते आपल्याला बघायचं आहे. तर त्यातला पहिला परिणाम आहे की ज्वालामुखीतून ज्वालारस, गंध, शिलारस, बाष्प आणि टीचर, आमचं इंग्लिश मीडियम मध्ये पुस्तक आहे. ठीक आहे, उष्ण चिखल हे काय होतात, हे सगळे पदार्थ भूपृष्ठावर येतात आणि ते एकावर एक असे साचून त्याची काय तयार होते, डोंगर किंवा टेकड्या आपल्या जमिनीवर तयार होतात. चित्रात बघा तुम्हाला टेकड्या दिसते, या पहिल्या चित्रात आहे ते लावारस बाहेर पडताना आपल्याला दिसतोय बघा, दिसतोय ना? हा. आणि दुसऱ्या चित्रामध्ये त्यामुळे काय तयार झालंय बाळांनो? डोंगर आणि टेकड्या. डोंगर, बर, तर डोंगर आणि टेकड्या तयार. आता पुढचा आपल्याला परिणाम बघायचा आहे. बघा, दुसरा परिणाम पुढच्या चित्रामध्ये आपल्याला दिसणार. बघा काय दिसतंय सगळीकडे, बरोबर, त्या ज्वालामुखीमधून वायू बाहेर पडतो आणि हे वायू, राख बाहेर पडल्यामुळे आपल्या आजूबाजूचे जे वातावरण आहे ते वातावरण कसं होतं? प्रदूषित. शाबास, व्हेरी गुड, हे प्रदूषित होतं. हा, आता तिसरं आपल्याला बघायचं आहे. बघा, पुढच्या तुम्हाला दिसेल, बघा पहिल्या आकृतीमध्ये धूर, राख वगैरे सगळं निघतंय, त्याच्यामध्ये बाष्प सुद्धा असतं आणि यामुळे काय होतं बाळांनो? पाऊस पडतो. बरोबर, एकदम बरोबर, यामुळे पाऊस पडतो. पुढचा आपल्याला परिणाम बघायचा आहे. बघा, आता हा उष्ण चिखल असतो, बरोबर, ज्वालारस असतो, ज्वालारस आहे ना, त्याचं तापमान आपण पाहिलं किती असतं, 5000 अंश सेल्सिअस. म्हणजे एवढं उष्ण तापमान असल्यामुळे आजूबाजूचं जे वातावरण असतं ते पण काय होतं, उष्ण होतं. म्हणजे त्याचं काय वाढतं बघा, तापमान वाढतं. एकदम बरोबर, तापमान वाढते. तापमान दिसतंय बघा ते वाढताना तुम्हाला. हा, आता पुढे आपण बघणार आहोत. बघा,
या उद्रेकाचाच परिणाम. तर उष्ण चिखल बाहेर पडल्यामुळे, ज्वालारस बाहेर पडल्यामुळे तो काय होतो, आजूबाजूचा जो परिसर असतो त्या परिसरामध्ये येतो, आणि परिसरामध्ये आल्यामुळे जंगल असतं, वस्त्या असतात, कधी कधी गावाची गावं जर आजूबाजूला असली तर ती सुद्धा याच्या खाली काय होतात, गाडली जातात. जातात. बरोबर. तर अशा प्रकारे हे ज्वालामुखीचे परिणाम होतात. बाळांनो, एका वेळेला एक बोललं ना तर सगळ्यांना नीट व्यवस्थित ऐकायला लागेल हा. आणि त्यामुळे कधी कधी काय होतं बघा, ह्या वस्त्या पूर्ण गाडल्या जातात. पुढच्या चित्रात बघा, उष्ण चिखलाखाली या उद्रेकामुळे जर समुद्रामध्ये झाले, ते ज्वालामुखी जर समुद्रात झाला, त्याच्यामधून जर ज्वालारस बाहेर आला तर त्या ठिकाणी सुद्धा थरावर थर या लावारसाचे, शिलारसाचे जमून त्यांची टेकडी तयार होते. समुद्रामध्ये जर अशी टेकडी किंवा डोंगर तयार झाले तर त्याला म्हणतात बेट. कारण आजूबाजूने काय असतं, पाणी असतं, आणि आजूबाजूने पाणी असेल आणि मध्ये जर जमिनीचा भाग असेल तर त्याला आपण बेट म्हणतो. तर ह्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटांची निर्मिती होते. आता आपण बघा, हे जे ज्वालामुखीचे परिणाम आहेत किंवा ज्वालामुखी होणं, ही जी नैसर्गिक आपत्ती आहे, ही आपत्ती आपल्याला थांबवणं तर काही शक्य नसतं, परंतु त्याचं भाकीत करणं म्हणजे आधीच त्याची पूर्वसूचना मिळणं, हे मात्र आपल्या हातामध्ये असतं. तर ते कशाच्या साह्याने ते आपण बघूया, आणि मग ते भाकीत आपल्याला कळलं की मग आपण त्याच्यावर लगेच तात्काळ व्यवस्थापन करू शकतो. आता या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसते बघा, ती कसली आहे, भूकंप मापन यंत्र. यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात सेस्मोग्राफ, सेक्सोमीटर. हा, तर याच्या साह्याने आपण काय करू शकतो, तर पृथ्वीच्या आत ज्या हालचाली असतात, ज्या लहरी असतात, त्या लहरींवर लक्ष ठेवता येईल. आता पहिल्या आकृतीमध्ये त्याची रचना तुम्हाला दाखवलेली आहे बघा, आणि दुसऱ्या आकृतीमध्ये त्याच्या साह्याने त्याला एक पेन लावलेला असतो बघा. या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला पेन दिसतोय, तर त्या पेनच्या साह्याने काय होतं, तिथे आलेख कसा निघतो, आणि त्या आलेखावरून त्याचा अभ्यास करून मग आपल्याला या लहरींची कल्पना आधीच येऊ शकते, आणि आपल्याला ज्वालामुखीबद्दल, भूकंपाबद्दल माहिती आल्यामुळे आपण ते पूर्वसूचना देऊन त्याच्यामुळे जे नुकसान होतं ते नुकसान कमी करू शकतो. समजलं बाळांना तुम्हाला? हो. सेस्मोग्राफ म्हणजे काय कळलं? हा, तर हे आपल्याला करता येतं. हे जे आहे आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे अगदी सूक्ष्म ज्या लहरी असतात त्या लहरींचं मापन सुद्धा याच्याने आपल्याला मोजता येतं. आता आपण पुढे बघणार आहोत बघा, पुढचा जो भाग आहे तो दुसरी आपत्ती आजची, ती आहे सुनामी. आपण भूकंप शिकलो, ज्वालामुखी शिकलो. ज्वालामुखी हा जर समुद्रात झाला तर काय होतं, सुनामी. आता ही जी सुनामी आहे ती कशी येते बघा, या ठिकाणी आकृतीमध्ये चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, दुसऱ्या चित्रामध्ये, आणि मोठमोठ्या लाटा सुद्धा दिसत आहेत बघा. तर भूकंप झाला तर जी बाहेर पडणारी ऊर्जा असते ती ऊर्जा पाण्याच्या वरच्या दिशेने येते, म्हणजे ऊर्जा वरच्या दिशेने ढकलते आतला जो भाग आहे. त्यामुळे महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात. आता ज्या ठिकाणी त्याचा उगम असतो, म्हणजे जिथे त्याचं केंद्र असतं, त्या ठिकाणी ह्या लाटा ज्या असतात त्यांचा वेग खूप असतो, जवळजवळ
एका तासाला 800 ते 900 किलोमीटर यांचा वेग असतो. पण जसजशा ह्या समुद्र किनारी येतात तसा तसा यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो. परंतु त्यांची जी उंची आहे ती उंची 100 फुटापर्यंत वाढलेली असते. आणि ती 100 फुटापर्यंत वाढल्यामुळे बघा दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय काय होतंय, भरपूर वेगाने पाणी आपल्या वस्तीमध्ये शिरतं. दिसतंय की नाही बाळांनो, कोमल, आस्था? हा. आणि मग यामुळे आपल्या घरांमध्ये, इमारतींमध्ये ती गेल्यामुळे ती पाण्याची जी लाट आहे ती आल्यामुळे काय होतं, घर वाहून जातं. घर म्हणजे वाहून जात. नुकसान होतं. तर हा जो सुनामी आहे, बरोबर बरोबर, तर हा जो सुनामी आहे हा शब्द जपानी भाषेतला आहे. याचा अर्थ असा होतो की किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. म्हणजे आपल्याला शब्दावरूनच त्याचा अर्थ कळून कल्पना येते. हा, की किनाऱ्यावर मोठी लाट आली उंच की त्याला काय म्हणायचं, सुनामी म्हणायचं. हा, आता आपण पुढे बघणार आहोत बघा त्याचे विघातक परिणाम. आताच तुम्हाला सांगितलं की समुद्र किनारे मोठ्या लाटा येतात आणि त्यांची उंची जी आहे ती उंची 100 फुटांपेक्षा जास्त किंवा 100 फुटांपर्यंत असल्यामुळे ज्या आजूबाजूच्या वस्त्या आहेत, बिल्डिंग्स आहेत, इमारती आहेत किंवा बांधकाम आहेत, ह्या काय होतात त्याच्यामुळे उद्ध्वस्त होतात. कारण उद्ध्वस्त होतात, पडतात, बरोबर, आणि त्यामुळे आपलं नुकसान होतं. आता दुसरी आपल्याला बघायचं आहे बघा परिणाम सुनामीचा. बघा काय दिसतंय, सगळीकडे पाणी 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 घर वाहून गेले. बरोबर शाबास शाबास. तर याच्यामुळे काय होतं, पाणीच पाणी झाल्यामुळे आपली जीवितहानी होते आणि वित्तहानी होते. जीवितहानी म्हणजे आपले प्राण्यांचे प्राण जातात आणि वित्तहानी म्हणजे काय, तर पैशांचं नुकसान. तर बांधकाम जर नष्ट झालं, उद्ध्वस्त झालं तर त्या बांधकामाला सुद्धा पैसे लागतात की नाही. हा, म्हणजेच आपली वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. आता पुढचा आपण भाग बघणार आहोत बघा, विघातक परिणामच आहे. तर या विघातक परिणामामध्ये समुद्रकिनारी ह्या लाटा असल्यामुळे काय होतं, समुद्रामध्ये होड्या असतात, जहाज असतात. दोन्ही चित्रामध्ये बघा तुम्हाला दिसत आहेत, पहिल्या चित्रामध्ये होडी आहे. ती होडी काय होते, डुबले पाण्यात डुबले म्हणजे पाण्यात डुबून जातात. एकदम बरोबर, शाबास. आणि दुसऱ्या चित्रात काय होते, मोठमोठी पडले जहाज असतील, होड्या असतील, यांना सुद्धा या सुनामीची काय होते, हानी होते, त्याच्यातली हानी माणसाने होते, हानी होते किंवा त्याचा विघातक परिणाम त्यांच्यावर होत असतो. आता पुढे बघा सुनामीचा आणखी विघातक परिणाम कोणता आहे. विघातक म्हणजे फार मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान. हा, पाण्याची लाट एकदम आल्यामुळे जे झाड आहे झाड पडणे. आपल्याला पडलेलं दिसतं. बाळांनो, आपण एकच जण बोललं ना तर आपल्याला सगळ्यांना नीट व्यवस्थित ऐकायला येणार आहे आणि हा भाग चांगला समजणार, हो की नाही. हा, तर हा, या सुनामीमुळे झाडे मुळापासून उन्मळून पडतात, म्हणजे मुळापासून खाली पडतात. आणि काही काही ठिकाणी भूस्खलन होतं. भूस्खलन म्हणजे काय, तर ज्या टेकड्या वगैरे असतात त्या काय होतात, एकदम खचतात. हा, आता पुढचा भाग आपण बघू बघा, सुनामीचा विघातक परिणाम. हे जे पाणी आहे हे समुद्रकिनारी आल्यामुळे त्यांच्या जमिनीमध्ये बदल होतो. मूळची जी जमीन असेल त्या ठिकाणी सुनामी फक्त पाणीच नाहीये, तर त्याच्याबरोबर गाळ सुद्धा किनाऱ्यावर येत असते.
आणि ह्या काळामुळे त्या ठिकाणी दलदलीचे प्रदेश निर्माण होतात. तुम्हाला चित्रामध्ये दिसत होते का? आता पुढे बघूया. लक्षात ठेवा आता या ठिकाणी बघा गाड्या आहेत, त्या गाड्या थांबल्या म्हणजे या पाण्यामुळे वासंती सध्या निर्माण होतात. समुद्र किनारी मासेमारी असतात, ओके नाही? समुद्राच्या कोणते उद्योगधंदे असतात? नका व्यवसाय करतात, उद्योगधंदे करतात. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुनामीचे परिणाम बघत होतो. या परिणामामध्ये समुद्राशी संबंधित जे व्यवसाय आहेत, उद्योगधंदे आहेत, यावर सुद्धा या सुनामीचा विपरीत परिणाम होतो. आणि आपलं जे जनजीवन आहे ते जनजीवन म्हणजे काय, तर आपण जी रोजची कामं करतो ती कामं नीट व्यवस्थित आपण करू शकत नाही. कळलं? समजलं? आता हे जे आहे हे जे आहे हे सगळे जास्तीत जास्त समुद्रकिनारी किंवा त्यांचा आसपासचा भाग असतो आणि त्यामुळे बंदरांचं सुद्धा मोठं नुकसान होतं. बंदर म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी होड्या जहाज हे नांगरून ठेवलेले असतात, उभे राहतात. जसं आपलं स्टेशन असतं की नाही, बस स्टॉप असतो किंवा रेल्वे स्टेशन असतं, तशा प्रकारे या ठिकाणी जहाज आणि होड्या असतात. तर त्यांचं सुद्धा बंदराचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. पुढे बघा, आता हे जे आहे सुनामी, ह्या सुनामी ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. मग त्याच्यावर उपाययोजना कोणती? ती थांबवता तर आपल्याला येतच नाही. मग सागर तळाशी होणाऱ्या ज्या भूकंपाच्या सुनामी लाटा असतात, त्या लाटा आपल्याला भूस्थिर उपग्रह असतं, त्या भूस्थिर उपग्रहामुळे कृत्रिम उपग्रह, त्याच्यामुळे आपल्याला याची धोक्याची सूचना मिळू शकते. आता भूस्थिर उपग्रह म्हणजे काय, तर तुम्हाला 2 प्रकारचे उपग्रह माहिती आहे. चंद्र हा आपला नैसर्गिक उपग्रह आहे, परंतु आपण काही उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत आणि हे कृत्रिम आहे. तर भूस्थिर म्हणजे काय, तर स्थिर असलेले स्थिर असतात का, ते खरोखर नसतात, फक्त ते आपल्याला स्थिर असल्यासारखे भासत असतात. कारण का, तर आपली जी पृथ्वी आहे ती पृथ्वी आपल्या स्वतःभोवती फिरते. तर त्याचा जो वेग आहे तो वेग आणि ह्या उपग्रहाचा वेग हा सारखाच ठेवलेला असतो. आणि म्हणून ज्या वेळेला आपण पृथ्वीवरून बघतो, जमिनीवर वरून बघतो, त्यावेळेला हा उपग्रह आपल्याला स्थिर असल्यासारखा भासतो. आणि म्हणून याला भूस्थिर उपग्रह, कृत्रिम भूस्थिर उपग्रह असे म्हणतात. आणि यामुळे आपल्याला पूर्वकल्पना या सुनामीची येऊ शकते. आणखी एक आपण उपाय करू शकतो. बघा, ह्या उपग्रहामुळे आपल्याला अंदाज करता येतात. याचा उपयोग काय होतो, तर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध आणि इतर काही आपल्या वैज्ञानिक कार्यामध्ये या उपग्रहांचा उपयोग होतो. असंच आपण यावर्षी चंद्रयान सुद्धा पाठवलेले बघा इस्रोने. पुढे बघा, दुसरा जो उपाय आहे तो बघा. आता हे अंदाज आपल्याला भूस्थिर उपग्रहाने माहिती पडले. ते जे आहे
ते अंदाज आपल्याला माहित झाल्यामुळे किनारपट्टीचा लगतचा जो प्रदेश आहे बघा चित्रामध्ये, तर ह्या किनारपट्टीच्या लगतच्या प्रदेशातील लोकांना याची सूचना आपण देऊ शकतो. तर पुढचा आहे भाग बघा, वादळ. वादळे म्हणजे काय? तर तुम्ही भूगोलामध्ये शिकलेला आहात बघा, की काही ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, काही ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. आणि यामुळे काय होतं, तर वादळे निर्माण होतात. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे ही जी हवा असते, ही जी वारे असतात हे वाहू लागतात. आणि हवेत निर्माण होणाऱ्या या कमी अधिक दाबामुळे हे वारे तयार होऊन वेगाने वाहू लागतात आणि यालाच आपण काय म्हणतो, वादळे असे म्हणतो. आताच अशा प्रकारचे एक वादळ आपल्याकडे येऊन गेलेलं आहे, निसर्ग वादळ. तर याच्यामुळे सुद्धा खूप अशी हानी झालेली होती. बघा वादळ कसं असतं ते तुम्हाला चित्रामध्ये बघून पण कळेल बघा. मोठमोठी झाडं आहेत, ती झाडं या वादळामुळे काय होतात, हलतात. आणि समुद्रामध्ये आपल्याला असं गोल गोल पाण्याच्या लहरी आणि वारा दिसतो. ह्या वादळाचे परिणाम काय होतात बघा, तर जो प्रदेश असतो, कोणता प्रदेश, तर वादळग्रस्त प्रदेश, म्हणजे ज्या भागामध्ये हे वादळ आलेलं आहे तो प्रदेश, या प्रदेशाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. आणि ते तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय बघा, वादळग्रस्त प्रदेश दिसतोय दुसऱ्या चित्रामध्ये, आणि त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं सुद्धा आपल्याला दिसत आहे. पुढचा वादळाचा परिणाम आपण बघणार आहोत बघा. वादळामुळे काय झालं, तर जो खांब होता बघा इलेक्ट्रिकचा, तो खांब पडला. आणि तो खांब पडल्यामुळे जो वीज पुरवठा होता तो वीज पुरवठा बंद झाला. म्हणजे वादळांचा हा एक परिणाम आहे, की या वादळांमुळे वीज पुरवठा खंडित होतो. खंडित होतो म्हणजे काय, बंद होतो. पुढचा जो आहे बघा वादळांचा परिणाम, जीवित व मालमत्ता हानी होते, प्रचंड हानी होते. म्हणजे माणसं सुद्धा मरू शकतात, प्राणी मरू शकतात, मालमत्ता आहे, घरं आहेत, झाडं आहेत, त्याचे सुद्धा नुकसान होतं. आणि अशा प्रकारचं नुकसान कोकणामध्ये झालं होतं बघा, तुम्हाला दिसतंय. आणखी काय होतं, तर दळणवळण यंत्रणा खंडित होती. झाडं पडल्यामुळे, दरड कोसळल्यामुळे काय होतं, तर आपली जी वाहनं आहेत ही वाहनं पुढे जाऊ शकत नाही. म्हणजेच दळणवळण ही जी क्रिया आहे, ही यंत्रणा आहे, ही खंडित होते. पुढे बघा वादळाचा पुढचा परिणाम, तर जी मोठी मोठी पिकं असतात हातातोंडाशी आलेली, आता सुद्धा बघा भाताचं पीक तयार झालेलं आहे, त्याच्या लोंब्या तयार झालेल्या आहेत, परंतु परतीच्या पावसामुळे त्याचं खूप मोठं नुकसान झालंय आणि ते जे भाताची पिकं आहेत ती अशी खाली पडलेली आहेत. तुम्ही जर बातम्या आजच्या पाहिल्या तर बातम्यांना तुम्हाला नक्कीच बघता येईल. तर पिकांचं वादळामुळे खूप नुकसान होतं आणि ते नुकसान झाल्यामुळे काय होतं, आपल्याला अन्नधान्य मिळत नाही. पुढे आपण बघणार आहोत बघा, नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे ह्या सगळ्या ज्या आपत्ती आहेत किंवा वादळे आहेत, ह्या वादळांमुळे जे होतं नुकसान ते टाळण्यासाठी काय करायचं, तर इमारतीचं काय होतं, नुकसान होतं मोठमोठी झाडं पडल्यानंतर. तर ती जी झाडं आहेत ती नियमितपणे वरच्या बाजूला थोडी थोडी कापली, छाटली, कापली ती कुठून कापायची, वरचे जे शेंडे आहेत, फांद्या आहेत, तेवढ्याच फांद्या कापल्या तर ते झाडं खाली पडणार नाही आणि पर्यायाने आपलं नुकसान होणार नाही. पुढचं बघा, आपण घराबाहेर असेल तर नेमकं आपण कुठे आहे हे आपल्या जवळच्या नातेवाईकांना, नातलगांना, मित्रांना आपण कळवायचं. म्हणजे आपल्याबद्दलची काळजी ते कमी करतील आणि आपल्याला मदत त्यांच्याकडनं मिळू शकेल. पुढचा बघा,
तुम्ही स्वतः बाहेर असाल तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. म्हणजे त्या ठिकाणी जर कोणाची मदत मिळवता आली पटकन, त्यांच्या घरी तुम्ही तात्पुरतं जाऊन तिथे जा किंवा राहा, किंवा तिथे जर सुरक्षित जागा असेल तर त्या सुरक्षित जागेमध्ये तुम्ही जा. पुढचा बघा, आपल्या घरामध्ये गॅस असतो, त्याचं जे रेग्युलेटर असतं ते रेग्युलेटर बंद करायचं आणि जो वीज पुरवठा असतो ना, स्विच असतात मेन स्विच, ते काय करायचे, बंद करायचे. म्हणजे होणारी हानी आपण थोड्याफार प्रमाणामध्ये टाळू शकतो. पुढचा भाग बघा, तुमच्या नातलगांना मित्रांना फोनच्या मदतीने आपण या संभाव्य संकटाची सूचना देऊ शकतो, त्यांना सावध करू शकतो आणि ते जर या वादळग्रस्त प्रदेशात असतील तर त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना करू किंवा त्यासाठी मदत करू आपण शकतो. पुढे बघा, घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना आपल्या घरामध्ये तात्पुरता आश्रय द्यायचा. म्हणजे जसं आपण दुसऱ्यांच्या घरी सुरक्षित ठिकाणी जाऊ किंवा त्यांची मदत घेऊ, तसं जर दुसरे कोणी या संकटामध्ये असतील तर त्यांना आपल्या घरी आपण आश्रय दिला पाहिजे किंवा त्यांची सोय केली पाहिजे. तर अशा प्रकारे बघा, वादळाची उपाययोजना आपण पाहिली. आता देशामध्ये तर कार्य करणाऱ्या संस्था असतातच, परंतु यासाठी UNDP म्हणजे युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम, हा त्याचा काय आहे, इंग्लिश मध्ये लॉंग फॉर्म आहे, फुल फॉर्म आहे. हा, तर ही जी संस्था आहे म्हणजे हा एक कार्यक्रम आहे. तर हा कार्यक्रम कोणी केलेला आहे, तर संयुक्त राष्ट्र संघटनेने एक स्थायी स्वरूपाचा म्हणजे काय, तर कायमस्वरूपी स्वरूपाची ही संस्था आहे. आणि ही संस्था 1965 मध्ये स्थापन झालेली आहे. जगभरातले जवळजवळ 177 देश यामध्ये सामील आहे आणि यासाठी लागणारा जो पैसा आहे तो पैसा या देशांकडे ऐच्छिक स्वरूपात, जसं आपण दुसऱ्यांना देणगी देतो की नाही, तसं देणगीद्वारे हा पैसा ऐच्छिक स्वरूपात त्या ठिकाणी स्वीकारला जातो आणि मदत म्हणून दुसऱ्यांना दिला जातो. या संघटनेचे प्रमुख कार्य काय, तर आपत्ती संकटात, मग ती संकट कोणत्याही प्रकारचं असो, मानवनिर्मित असू दे किंवा नैसर्गिक असू दे, ज्या ज्या प्रकारचं संकट असेल त्या संकटाच्या काळामध्ये त्या लोकांना लागणारी, नागरिकांना लागणारी जी साधन सामुग्री आहे, आर्थिक मदत आहे किंवा त्यांचे जे स्वयंसेवक असतील ते स्वयंसेवक त्या ठिकाणी पाठवले जातात आणि मदत केली जाते. यामध्ये ते डॉक्टर वगैरे म्हणजे वैद्यकीय पथक सुद्धा ते पाठवतात आणि मग आपल्याला आपत्ती काळामध्ये ते मदत करतात. तशा प्रकारे या UNDP चे कार्यक्रम असतात. आता बघा, 13 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन आहे. मग आजची तारीख आहे 12, म्हणजे उद्या हा आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिदिन आहे, 13 ऑक्टोबर. आता पुढे बघा, आपण कोणकोणते भाग पाहिले ते बघूया. आज आपण काय पाहिलं आणि या पाठामध्ये काय पाहिलं. या पाठामध्ये आपण सुरुवातीपासून बघा काय काय पाहिलं. आपत्तीचे प्रकार, आपत्ती व्यवस्थापन आणि काही आपत्तींची माहिती. ज्या आपत्ती पाहिल्या त्या सगळ्या नैसर्गिक आहेत. त्यातली पहिली आपत्ती आहे दुष्काळ, नंतर आहे ढगफुटी, महापूर, बरोबर, नंतर आहे बरोबर, शाबास, ज्वालामुखी, एकदम बरोबर, सुनामी, वादळे. तर एवढ्या आपत्तींची आपण माहिती या पाठामध्ये घेतलेली आहे. ज्यांनी आधीचे पाठ पाहिलेले नसतील त्यांनी युट्यूबवर असलेले जे 2 व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हा भाग चांगल्या प्रकारे समजेल.
आता पुढे आपण बघणार आहोत याच्यावरचा थोडासा स्वाध्याय. स्वाध्याय सोपा आहे, तुम्हाला पटापट येईल. बघा, आमच्यातील वेगळा कोण. पहिला आहे बघा, दुष्काळ, भूकंप, ढगफुटी, रेल्वे अपघात. रेल्वे. बरोबर बरोबर, एकदम बरोबर, शाबास. दुसरा बघा, अवर्षण, अतिवृष्टी, वादळे, सुनामी. अवर्षण. एकदम बरोबर. शिलारस, उष्ण चिखल, राख, टोळधाड. बरोबर, शाबास शाबास. बरोबर बरोबर. चौथा बघा, पिके वाहून जाणे, पिकांवर कीड पडणे, ज्वालामुखी आणि ज्वालामुखी. बरोबर, कारण बाकीचे पिकांच्या संबंधित आहे आणि ज्वालामुखी हा वेगळा आहे. आता दुसरा प्रश्न बघा, सत्य की असत्य. आणि सकारण लिहायचे, म्हणजे सकारण सांगायचे की काय कारण आहे. वादळ येणार की नाही ही माहिती गुप्त ठेवायची असते. असत्य. का गुप्त ठेवायची? असत्य आहे तर मग का? कारण आपण त्यावेळी मदत करू शकतो दुसऱ्यांना. एकदम बरोबर, शाबास, व्हेरी गुड. आपण दुसऱ्यांना मदत करू शकतो. दुसरा बघा, आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये. असत्य. असत्य. का रे बाळांनो? कारण आपल्याला शॉक लागू शकतो पाण्यामध्ये. एकदम बरोबर. ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे. असत्य. बरोबर, एकदम बरोबर. कारण उद्रेक टाळणं हे आपल्या हातात नाही, ती नैसर्गिक आपत्ती आहे. अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो. बरोबर. सत्य. असत्य की सत्य? सत्य, कारण अतिवृष्टी झाली तरी ओला दुष्काळ आपल्याकडे पडतो, पिकांचं नुकसान होतं आणि आपल्याला अन्नधान्य मिळत नाही. तर बाळांनो, हा पाठ समजला तुम्हाला? आजच्या जरा बातम्या बघा. आजच्या बातम्या बघा, म्हणजे काय सूचना दिलेल्या आहे. हवामान शास्त्राने आपल्याला काय सांगितलेलं आहे, ऑरेंज झोन आहे का, ते आपल्याला नक्कीच कळणार आहे. धन्यवाद. थँक्यू टीचर. पुन्हा भेटूया आपण. थँक्यू टीचर.